मकर राशी सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे. जानेवारी 2026 पासून पुढील 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही एक सत्य ऐकायला तयार आहात का? जानेवारी 2026 पासून तुमच्या आयुष्यात असं काही घटना घडणार आहे जे तुमच्या 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडून काढेल. आजपर्यंत तुमचं काम दुर्लक्षित झालं, तुमची कुवत कमी लेखली गेली, पण आता चित्र बदलणार. ज्या ठिकाणी तुम्ही आज उभे आहात त्याच ठिकाणी उद्या लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. हा व्हिडिओ फक्त अंदाज नाही, हा तो टप्पा आहे जिथून तुमच्या आयुष्याला राजतिलकाची सुरुवात होणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचं ऐकल्यावर तुम्हालाच वाटेल हे सगळं माझ्याबद्दल आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. मकर राशीवाल्यांनो, 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार. हे ऐकायला भारी वाटतं, पण याचा अर्थ फक्त पैसा, गाडी, बंगला एवढ्यावर मर्यादित नाही. थोडं शांत आहे का? आजपर्यंत तुमच्या घरात एक गोष्ट कायम चालू होती, संघर्षाची साखळी. अजूनदाही आयुष्य घालवता कामात, पण नाव मिळालं नाही. वडिलांनी कष्ट केलं पण ओळख बनली नाही, आणि तुम्ही स्वतः सगळं सहन केलं तरीही लोकांनी तुमचं मूल्य कमी लेखलं. हेच आहे ते रेकॉर्ड. ते आता तुटणार. आतापर्यंत तुमच्या घरात कोणीही निर्णय घेणाऱ्या जागेवर नव्हतं. कधीही अशी व्यक्ती नव्हती जिथे नाव ऐकताच लोक थांबू नये. पण आता परिस्थिती बदलली. 2026 जानेवारी मकर राशीच्या आयुष्यात तो टप्पा सुरू झाला आहे जिथे तुम्ही फक्त कष्ट करणारे नसाल, तुम्ही ओळख बनणारे असाल. ज्या ठिकाणी तुमचं मत आधी दुर्लक्षित केलं जायचं, त्याच ठिकाणी आता तुमचं म्हणणं शेवटचा शब्द ठरेल. हा बदल अचानक वाटेल, पण खरं सांगायचं तर हा बदल बराच काळ तयार होत होता. कारण 7 पिढ्यांचा रेकॉर्ड एकाच रात्री तुटणार नाही. तो तुटतो जेव्हा एक व्यक्ती स्वतःची मर्यादा ओलांडते. आणि मकर राशीवाल्यांनो, ती व्यक्ती आता तुम्ही आहात. तुमचं नाव फक्त घरापुरतं मर्यादित राहणार नाही, तुमचं अस्तित्व समाजात जाणवायला लागेल. लोक म्हणतील हा वेगळा आहे, याच्यात काहीतरी आहे. हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याची पहिला संकेत. आणि लक्षात ठेवा, हा फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे जानेवारी 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते 6 मोठे बदल एका मागोमाग एक घडणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पहा. मकर राशीवाल्यांनो, एक प्रश्न. तुमच्या मनात कित्येक वेळा असा प्रश्न आला की प्रामाणिक मी आहे, मी कोणाचं वाईट केलं नाही, तरीही माझ्याच वाट्याला संघर्ष का? कधी रात्री एकटेपणी हा प्रश्न मनाला चावतो आणि उत्तर मिळत नाही. पण आज एक सत्य ऐका, देव उशीर करत नव्हता, तुम्हाला थांबवत नव्हता, तो तुम्हाला दुर्लक्षित करत नव्हता. तो फक्त तयार करत होता लहान जबाबदारीसाठी. लहान परीक्षा असते, पण मोठ्या स्थानासाठी माणसाला आतून मोडावे लागतं आणि पुन्हा उभं राहावं लागतं. आजोबांना जे मिळालं नाही, वडिलांना जे अर्धवट राहिलं, ते सगळं एका व्यक्तीवर थांबवण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात होतं. म्हणूनच तुम्हाला लवकर यश दिलं नाही, कारण लवकर मिळालेलं यश अहंकार देतं आणि उशिरा मिळालेलं यश जबाबदारी शिकवतं. तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी विश्वासघात केला, ज्या ठिकाणी तुम्ही अपमान सहन केला, ज्या क्षणी तुम्ही एकटे पडलात, ते सगळे एकाच कारणासाठी होतं, तुम्हाला राजतिलक झेपावं म्हणून. कारण सिंहासनावर बसायला फक्त ताकद नाही, संयम, शांतता आणि समज ही सुद्धा लागते. देव जाणून होता, जर तुम्हाला हे सगळं आधी दिलं असतं तर कदाचित तुम्ही तुटला असता. पण आता तुम्ही अपमान पचवू शकता, संघर्ष समजू शकता आणि यश सांभाळू शकता. म्हणूनच जानेवारी 2026 पासून चित्र बदलते. हा उशिरा शिक्षा नव्हती, हा उशीर तयारी होती. आणि मकर राशीवाल्यांनो, तयारी पूर्ण झाली आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे जानेवारी 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते मोठे बदल दिसायला लागतील. त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पहा. निर्णय घेणारी भूमिका तुमच्याकडे येणार. मकर राशीवाल्यांनो, आजपर्यंत तुमच्या आयुष्यात एक गोष्ट वारंवार घडली असेल. तुम्ही योग्य सल्ला दिला पण ऐकलं कोणीच नाही. तुमचं मत बरोबर होतं, पण निर्णय कोणीतरी दुसराच घेतला आणि शेवटी जे घडलं ते चुकीचं ठरलं. तरीही दोष तुमच्याच वाट्याला आला. हे चित्र आता बदलणार आहे. जानेवारी 2026 पासून मकर राशीचे आयुष्य. पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही ऐकणारे नाही तर निर्णय देणारे व्हाल. आधी लोक म्हणायचे थांब जरा, नंतर बघू, आपण दुसऱ्याला विचारू. पण आता लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील तू काय सांगतोस? घरात असो, ऑफिसमध्ये असो, व्यवसायात असो किंवा समाजात, तुमचं मत शेवटचं मानलं जाईल. कारण आता लोकांना एक गोष्ट जाणवेल, तुमच्याकडे स्पष्ट विचार आहेत. 2, तुम्ही घाईत निर्णय घेत नाही. 3, तुमचा निर्णय परिणाम देतो. आजपर्यंत तुम्ही जबाबदारी उचलली पण अधिकार नव्हते, आता मात्र जबाबदारी ही तुमची असेल आणि अधिकारही. हा बदल हळू सुरू होईल, पहिल्यांदा छोट्या गोष्टींमध्ये. पण लक्षात ठेवा, मोठे सिंहासन नेहमी छोट्या निर्णयांपासून सुरू होतं. काही लोकांना हा बदल खोपणार आहे, पण जबाबदारी उचलली पण अधिकार नव्हते, आता मात्र जबाबदारी ही तुमची असेल आणि अधिकारही. हा बदल हळूच सुरू होईल, पहिल्यांदा छोट्या गोष्टींमध्ये. पण लक्षात ठेवा, मोठे सिंहासन नेहमी छोट्या निर्णयांपासून सुरू होतं. काही लोकांना हा बदल खोपणार आहे, कारण जे लोक आजवर तुमच्यावर आदेश देत होते त्यांना आता तुमचं ऐकावं लागणार आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा पहिला ठोस पुरावा.
मकर राशीवाल्यांनो, आता तुमची ओळख कशी होणार? हा माणूस निर्णय बदलतो. 2. पैसा आणि संधी तुमच्याकडे ओढ घेतील. मकर राशीवाल्यांनो, आजपर्यंत पैसा तुमच्याकडे एक संघर्षाचा विषय होता. संघर्षाचा. कमावलं पण टिकून राहिलं नाही. संधी आली पण शेवटच्या क्षणी निसटली. मेहनत तुमची होती पण फायदा कुणीतरी दुसराच घेऊन गेला. हे सगळं आता थांबणार आहे. जानेवारी 2026 पासून एक सूक्ष्म पण ठळक बदल जाणवेल. तुम्हाला पैसा शोधावा लागणार नाही, पैसा तुमच्याकडे येण्याचे मार्ग शोधाल. हे अचानक लॉटरीसारखं नसेल, पण स्थिर, शहाणं आणि वाढतं जाणार असेल. पहिल्यांदा एखादी ओळख कामाला येईल, मग एखादा प्रस्ताव येईल, मग एक निर्णय घ्यावा लागेल आणि त्या एका निर्णयातून तुमचं आर्थिक चित्र बदलायला सुरुवात होईल. ज्या ठिकाणी आधी अडथळे यायचे, थांबायचे, पैसे अडका, त्या ठिकाणी आता काम वेगाने पूर्ण होतील. विशेष लक्षात ठेवा, हा पैसा केवळ खर्चासाठी नाही तर प्रतिष्ठा, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी असेल. घरात पहिल्यांदाच अशी स्थिती येईल की निर्णय घेताना पैसे कुठून आणायचे हा प्रश्न राहणार नाही. काही लोक तुमचा हा बदल पाहून म्हणतील, याचं नशीब जोरात आहे. पण तुम्हाला माहीत असेल, हा पैसा तुमच्या सहनशीलतेची, शांततेची आणि वेळेवर घेतलेल्या निर्णय यांची परतफेड आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा दुसरा मोठा संकेत. मकर राशीवाल्यांनो, आता ही यश फक्त तुमचं नाही, ते तुमच्या नावाशी जोडलेल्या इतिहासाचं आहे. राजतिलकाची तयारी ठेवा, कारण आता तुम्ही फक्त यशस्वी नाही, तुम्ही प्रेरणा आहात. बदल क्रमांक 3, तुमचं आयुष्य उदाहरण बनणार आहे. मकर राशीवाल्यांनो, हा बदल पैसा, पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळा आहे. हा बदल खूप खोल आहे. जानेवारी 2026 पासून तुमचं आयुष्य फक्त यशस्वी राहणार नाही, ते उदाहरण बघणार आहे. लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील, याने परिस्थिती बदलली, याने हार मानली नाही, याच्यासारखं उभं राहायला हवं. आजपर्यंत तुमच्या संघर्षाची किंमत कोणालाच कळली नाही, पण पुढे तो संघर्ष लोकांसाठी प्रेरणा ठरेल. कुणीतरी तुमच्याकडे येऊन म्हणेल, मी तुझ्यामुळे धैर्य धरलं, तुझ्या निर्णयामुळे माझं आयुष्य बदललं. हे शब्द ऐकताना तुम्हाला जाणवेल, हा खरा राजतिलक आहे. कारण सिंहासनावर बसणारे अनेक असतात, पण इतरांना आयुष्य बदलणारे फारच कमी. तुमच्या घरात पुढच्या पिढ्या अभिमानाने सांगतील, आमचं सगळं यांच्यापासून बदललं. हा बदल एक दिवसात होणार नाही, पण एकदा सुरू झाला की तो थांबणारही नाही. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा सर्वात मोठा संकेत. मकर राशीवाल्यांनो, आता हे यश फक्त तुमचं नाही, ते तुमच्या नावाशी जोडलेल्या इतिहासाचं आहे. राजतिलकाची तयारी ठेवा, कारण आता तुम्ही फक्त यशस्वी नाही, तुम्ही प्रेरणा आहात. 4. काही लोक आपोआप दूर होतील. मकर राशीवाल्यांनो, जे तुमचं नाव वापरत होते पण तुमच्या संघर्षात दिसले नाहीत. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना सांभाळत राहिला, समजून घेत राहिला, माफ करत राहिला, पण आता तुमच्यात एक बदल होईल. तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला लागाल. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला महत्त्व देऊ लागलात, त्या क्षणी स्वार्थी लोकांना जागा उरत नाही. काही लोक तुमच्याशी बोलणं कमी करतील, कारण आता तुमच्यावर वर्चस्व गाजवता येणार नाही. काही लोक तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावतील, कारण आता ती निर्णय यांच्याबद्दल त्यांच्या विरुद्ध असतील. हे वाईट लक्षण नाही, हे स्वच्छतेचे लक्षण आहे. लक्षात ठेवा, सिंहासनाकडे जाणारा मार्ग नेहमी गर्दीतून जात नाही, तो निवडक लोकांसोबतच चालतो. आणि कन्या राशीवाल्यांनो, हा टप्पा पार केल्याशिवाय राजतिलक होत नाही. काही नाती तुटतील, पण त्याच बदला तुम्हाला शांतता, स्थैर्य आणि स्पष्टता मिळेल. हा बदल थोडा वेदनादायक वाटू शकतो, पण जो अत्यंत गरजेचा आहे. जानेवारी 2026 पासून तुमच्या आयुष्यात काही लोक हळूहळू शांत होतील आणि काही अचानक दूर जातील. हे लोक कोण असतील? जे तुमच्या यशावर हसत होते, ते तुमचा अपयश मनोरंजन मानत होते. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा चौथा स्पष्ट संकेत. 5. घरात तुमच्या नावाची ओळख तयार होईल. म्हणूनच मित्रांनो, मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.